अडचणींवर मात करत सगळ्यांची मन जिंकत जान्हवी आणि श्रीचा लग्न सोहळा तर पार पडलाय। मात्र त्यांच्या समोरची आव्हानांची मालिका काही संपलेली नाहीये आणि आता तर आई आजी चक्क घर सोडून गेलीये। त्यामुळे गोखलेंच्या घरात तणावाचं वातावरण आहे आणि त्याच निमित्ताने श्री आणि जान्हवीशी केलेली ही खास बातचीत। जान्हवी आणि श्रीचं अखेर लग्न झालेलं आहे। दोघंही आहे आपल्यासोबत। आता याच्या पुढचा प्रवास नेमका कसा असणार आहे दोघांसोबत थोडंसं शेअर करूया। खूप खूप स्वागत आहे जान्हवी। अखेर जे स्वप्न पाहत होती एवढे दिवस आणि प्रेक्षकांना खूप 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 म्हणजे खूपच उत्सुकता होती यांचं लग्न होणार की नाही, होणार तर केव्हा येणार, पूर्णपणे एन्जॉय केलं प्रेक्षकांनी तेवढंच आणि तुमचं हे सुद्धा। तर आता तू हे जे लग्न होतं कसं एन्जॉय केलंस तू स्वतः? खूप मजा आली आणि लग्नाचं शूटिंग म्हणजे कसं होतं, सगळे कलाकार असतात ज्यांच्याबरोबर आपण रुटीनमध्ये कामं करत नाही, तेही सगळे असतात। त्यामुळे असे सगळेच्या सगळे सेटवर होते, कल्ला होता आणि खूप मजा मस्ती केल्यानंतर वेळ मिळाला तर आम्ही शूटिंगही करत होतो। खूप म्हणजे असं शूटिंग काम करतोय आपण हा मूडच नव्हता। एक्स्ट्रीमली अशी एक पॉझिटिव्हिटी होती, ट्रिपचा मूड होता सगळ्यांचा, सगळे भेटले होते एकत्र, त्यामुळे खाणं पिणं अशी सगळी मजा होती। सो 3 दिवस लग्नाचे शूटिंगचे कसे पार पडले कळलंच नाही। बट ऑफकोर्स वेन इट कम्स टू वर्क प्रत्येक जण डेडिकेटेडली काम करतो आणि खूप सिन्सिअरिटी आहे, त्यामुळे मजा आली, मस्त वाटलं। तू कसं एन्जॉय केलं सगळं? अरे फारच मजा आली। म्हणजे हे माझं तिसरं ऑनस्क्रीन लग्न आहे, पण ह्या लग्ना इतकं मी आजवर कुठेच एन्जॉय केलं नाही। म्हणजे त्याला बरीच कारणं आहेत। एक तर आमची सगळी टीम, त्यानंतर रिअल लोकेशनचा जो काही आम्ही एक सपाटा लावला आहे, तर खरंच हा इव्हेंटसुद्धा एका रिअल लोकेशनवरच झाला। म्हणजे आम्ही दादरमधला एक हॉल बुक केला होता, रेग्युलर लग्नाचा हॉल बुक केला होता आणि त्याच्यात लग्न आम्ही केलं। पॉझिटिव्ह एनर्जी, जसं आता तेजश्री म्हणाली की सगळ्यांची पॉझिटिव्ह एनर्जी होती। त्यामुळे 3 दिवसाचं लग्न म्हटल्यानंतर ते युजली एक कंटाळवाणी प्रोसेस असते की काहीच बोलायचं नसतं, 30 क्रिया आपण 50 वेळा करत असतो, पण कुठेच ही प्रोसेस कंटाळवाणी झाली नाही। खूप एन्जॉय केली आम्ही ही प्रोसेस, प्रचंड एन्जॉय केली। सगळी माणसं भेटली, धमाल केली, खूप 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 खाल्लं, मस्त मजा केली आणि ते रिझल्ट आता आहेत प्रेक्षकांसमोर आणि आम्हाला ऑलरेडी मेसेजेस यायला लागलेले आहेत की तुमचं लग्न हे इतकं मला असं खरं वाटतंय, किती छान चाललंय तुमचं सगळं हे। सो इट फील्स नाईस की आमचं जे काम आहे ते इतकं खरं वाटावं, इतकं आम्ही ते करतोय। सो या वी आर हॅपी। श्री आणि जान्हवी आता घास भरवायचा आणि उफाणा घ्यायचा। पुण्याच्या तुळशीबागेत आहे श्रीरामाचं मंदिर। श्रीरामाच्या मंदिरात आहे रामाची मूर्ती, रामाच्या मूर्तीच्या बाजूला सीतेची मूर्ती, सीतेच्या कमरेला सोन्याचा घडा, सोन्याच्या घड्यात केशराचं पाणी। तुमच्या सगळ्यांसाठी नाव घेते मस्त तायडा। बँकेत झाली भेट, अकाउंटंट झालो प्रेमात। बँकेत झाली भेट, अकाउंटंट झालो प्रेमात, बस स्टॉपवर जुळले सूर, खळबळ झाली मला। हातात हात मागितला चंद्राच्या साक्षीने, हातात हात मागितला चंद्राच्या साक्षीने
आणि जान्हवी श्रीची झाली बाप्पाच्या आशीर्वादाने. आता गोखलेंच्या घरात जाणार, तिथे कशा प्रकारे तुझं स्वागत होईल, कशी काय जोरदार तयारी केली की नाही? जान्हवी एवढे दिवस जान्हवी मिळत नाही असं जे होतं, धमाकेबाज स्वागत व्हायला पाहिजे आता जान्हवीचं. अनफॉर्च्युनेटली तसं होईल असं वाटत नाही आहे, कारण आजीच्या मनात आणखीनही काही शंका आहेत. आणि तिने लग्नाला मी उभं राहण्याआधीच जरी तिने परवानगी दिली असली तरीही तिने मला असं वॉर्न केलं होतं की जेव्हा जान्हवी आत येईल तेव्हा मी घराबाहेर पडेन. इतकं सिरियसली कोणीच घेतलेलं नाही आहे की ठीक आहे, भांडणात आपण 4 शब्द जास्त बोलून जातो. सो आम्ही सगळ्यांनीच असं गृहीत धरलं होतं की आजीचा हा राग आहे आणि त्या रागापोटीच ते असं काहीतरी बोलून गेले, ती असं खरं करणार नाही. पण आता प्रेक्षकांना कळेल की जंगी स्वागत झालं नाही, कारण गृहप्रवेशाच्या वेळीच नेमकी आजी समोर नसते आमच्या, आणि तिथपासूनच ते एक वेगळ्या नोटवर सगळं जातं की अरे बापरे, आजी खरंच नाही आहे सिरियसली समोर. त्यामुळे जंगी स्वागत तर नाही होणार, पण जंगी भांडण मात्र नक्की होईल असं वाटतंय, किंवा काही ना काहीतरी खटके उडणार. पण बघू, याच्यातनं हे बेसिकली कसं इमोशन्सचा हा सगळा खेळ आहे. त्यामुळे आजीचे काही इमोशन्स आहेत, माझी आहेत, जान्हवीचे आहेत, आणि ह्या सगळ्यांना एकत्र घेऊनच आपल्याला हे गोखले कुटुंब बांधायचं आहे. त्यामुळे आता बघू कसं काय पुढे जात आहे. इथून पुढे घरामध्ये तुझी भूमिका नेमकी काय असणार? श्री अस्वस्थ आहे म्हटल्यावर जान्हवी स्वस्थ नाहीच बसू शकणार नक्कीच, कारण तिचा आनंद सगळा श्रीच्या आनंदात आहे. आणि तिला ह्याची खूप चांगली जाणीव आहे की श्रीचा आनंद हा त्याच्या आया आनंदी असण्यात आहे. त्यामुळे जान्हवीचं ह्याच्या पुढचं लाईफमधले टास्कच त्याच्या आयांना खुश ठेवणं हे असेल. म्हटल्यानंतर तिचे त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न असतील सतत. आजी आज थोडीशी नाराज आहे माझ्यावर, पण तुम्हाला माहिती आहे ना मी चुकले नाही आहे, त्यामुळे माझ्याकडनं मी खूप प्रयत्न करीन हे सगळे मिसअंडरस्टँडिंग दूर करण्याचा. आणि मुळात हिचा स्वभाव पॉझिटिव्ह असल्यामुळे ना ती करू शकेल. आणि लोकांना बघण्यासाठी थोडेसे प्रॉब्लेम तर हवेच ना, म्हणजे अरे रे असं पण तर म्हटलं पाहिजे. सतत कसा म्हणजे सततच जर का आपण आनंद दिला की हा आता लग्न झालं ना म्हणजे सिरियल संपली, अरे असं कसं, आता सुरुवात झाली गोष्टीला, आतापर्यंत नुसती ती प्रेम कहाणी होती, आता ते खरं एक ती फॅमिलीची स्टोरी तर सुरू झाली इथून. त्यामुळे खूप आहे तुम्हाला खूप बघायला मी मजा ह्या येते. घरची आहे असं सिरियलचं नाव असताना ती सून होईल तेव्हापासून आता सुरुवात होते एखादी सिरियलला. त्यामुळे आता खरी धमाल येणार आहे. आणि आता तर मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, कारण आता माझे बाबा नसणार आहेत जानू म्हणायला, माझा भाऊ नसणार आहे माझ्याबरोबर, माझा मित्र मैत्रीण नसणार आहे, श्री आहेच, पण असं होऊ शकेल ना की त्याच्या 6च्या 6 एका वेळी माझ्या विरोधात गेल्या, त्यावेळी तुम्हीच असाल. त्यामुळे प्लीज बी विथ अस, सतत आमची सिरियल बघत राहा, आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि श्री पण असेल सपोर्ट. येस, तुमचा जास्त वेळ घेत नाही, कारण तुमचे खूप आता SMS परत तुम्हाला यायला लागलेले. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. आता जान्हवी आता गोखलेंच्या घरची सून तर झालेली आहेच आहे, पण आता त्याचबरोबर आई आजी जी आहे ती आता घराबाहेर पडलेली आहे. त्यामुळे इथून पुढे आता श्री आणि जान्हवी यांच्या पुढे नेमकं काय संकट वाढून ठेवलेलं आहे आणि ते याला कसे सामोरं जातात हे पाहणं अचूक त्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.